कागल इथल्या महिलेचा राधानगरी ग्रामीण रुग्णालयात गर्भपात। पीडितेने कागल पोलिसात दिली फिर्याद। कागल पोलिसांनी डॉक्टर आणि सफाई कामगाराला घेतलं ताब्यात। कागल इथल्या एका महिलेवर पतीने अनैसर्गिक संबंध ठेवले, त्यातून संबंधित महिला गर्भवती राहिल्याने तिच्यावर जबरदस्ती करून पती आणि नातेवाईकांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं। हा गर्भपात राधानगरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला। संबंधित महिलेनं स्वतः कागल पोलिसात फिर्याद दिली आहे। शासकीय रुग्णालयात गर्भपाताची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। कागल पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि मदतनीसला अटक केली आहे। पीडित महिलेनं दाखल केलेल्या गुन्ह्याचे कामात कोर्टात माघार घ्यावी यासाठी तिचा पती मुख्तार जमादार याने पीडितेशी लग्न केलं। तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले, त्यातून पीडिता गर्भवती झाल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करत ग्रामीण रुग्णालयात राधानगरी येथे गर्भपात केला। पती मुख्तार जमादार, सासू यास्मीन जमादार आणि पतीचा मामा आजिम हे संगनमत करून आपल्याला नांदवत नसल्याची फिर्याद पीडितेनं कागल पोलिसात दिली आहे। कागल पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी यांचा पती मुख्तार जमादार आणि सासू यास्मीन जमादार यांना यापूर्वी अटक केलं होतं। पोलिसांना चौकशीमध्ये ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे गर्भपात झाल्याचं समोर आलंय। पोलिसांना तपासामध्ये फिर्यादी यांच्या गर्भपात संदर्भात ग्रामीण रुग्णालय राधानगरी इथं कोणत्याही प्रकारची नोंद आढळून आली नाही। वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दिग्विजय अभय पाटील राहणार शनिवार पेठ कोल्हापूर तसेच सफाई कामगार राजू केशव चव्हाण राहणार फेजिवडे तालुका राधानगरी यांनी सदर गर्भपात बेकायदेशीररित्या केल्याचं स्पष्ट झालंय। या दोघांना रात्री अटक करण्यात आली आहे। गर्भपाताची घटना शासकीय रुग्णालयात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। शासकीय रुग्णालयात गर्भपाताच्या घटना समोर आल्याने कुंपण शेत खात असल्याचं समोर आले। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। आपल्या गोकुळ